आपण पाहत आहोत SN या ठिकाणी कडलासगावचे माजी उपसरपंच माननीय श्री समाधान पवार यांचे आगमन झालेले आहे। त्यांचे हार्दिक स्वागत। दोन मिनिटं इकडे बा, समोर समोर बा दादा। एक मिनिट। आगमन झालेलं आहे। वैशालीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत। केलं स्टार्ट। प्रशांत मध्ये बघा, बरोबर सेंटरला बघा। आज तुमचा वाढदिवस जिल्हा परिषद कडलासाठी होत आहे। तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात। विद्यार्थ्यांना तुम्ही आज शालेय साहित्य दिलेलं आहे, तर काय भावना आहेत तुमच्या वाढदिवसानिमित्त? आज मला एवढंच सांगावंच वाटतं की आज जिल्हा परिषद शाळेमध्ये जी मुलं शिकतात, आज मी ज्या वेळेला शाळा शिकलो ही जिल्हा परिषद शाळेतून, आज हायस्कूल शाळेतून आज या ठिकाणी पोचलो आहे। मला फक्त एवढंच सांगायला एक अभिमान वाटतो की आज मी जी काय आहे या जिल्हा परिषद शाळेतूनच आज तयार झालेला आहे। तर माझी आज आमच्या कडलास गावातील किंवा अजून प्रत्येक गावातील व्यक्तीला एवढंच आवाहन करायचं आहे की आज आपली जिल्हा परिषद शाळासुद्धा आज एक नंबरचं शिक्षण देऊ शकते आपल्या सर्वांना। फक्त मी आज आपल्या यांच्यामार्फत एवढंच सांगेन आज की जे आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आपल्याला एवढं मला आज एवढं चांगलं शिक्षण मिळालं की त्यामुळंच आज मी जे काय आहे आज ही जिल्हा परिषद शाळेच्यामुळंच आहे। तुम्ही आज वाढदिवस साजरा करताना बोलताना म्हणाला की बाबा माझे गेली काय आठवणी तुम्ही सांगितलं की बाबा राजकारण करत असताना काय अनुभव असतो, सामाजिक कार्य करताना काय अनुभव असतो, तर तुमची काय परिस्थिती होती पहिली, काय कशा प्रसंगातून तुम्ही आज तुमच्या काय भावना होती, मागचं काय सांगायला का अत्यंत असे वाईट वाटतं की आज मी ज्या वेळेला कडलासमध्ये शाळा शिकत होतो त्यावेळेला मला राहण्यासाठी घर नव्हतं। मी लहानाचा मोठं आमच्या सोमनाथ मंदिर या ठिकाणी झालो, लहानाचं मोठं। फक्त मी 8वीतून शाळा सोडायचं कारण एक होतं की आम्हाला राहण्यासाठी घर नव्हतं। त्यामुळं मी वडिलांबरोबर बिझनेसचं फर्निचरचं काम चालू केलं आणि ज्या वेळेला बिझनेस करत मी आज ह्या ठिकाणी आलो आणि ज्या वेळेला मी राजकारणामध्ये थोडं होतो त्यावेळेला मी राजकारणासाठी भरपूर पैसे खर्च केले बरं, मी तुम्हाला सांगतो। पण आज जो काही मला आनंद आहे तो खरंच त्या राजकारणापेक्षाही आज एवढा मोठा आनंद मला वाटतोय की खरंच मी आज एक चांगलं काम केले जिल्हा परिषदच्या मुलांसाठी। म्हणजे राजकारणात तुम्ही जो पैसा घालवला तो पैसा इकडे घालवायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? आज मी तुमच्या मार्फत एवढंच सांगेन, हे जे काही कार्यकर्ते असतात त्यांना मी एवढंच सांगेन, राजकारण हे फक्त 365 दिवसापैकी एक 5 दिवस तुम्ही राजकारण ठेवा आणि राहिलेले 360 दिवस ही समाजसेवा करा। ह्या समाजसेवेमध्ये जी काही आनंद तुम्हाला मिळेल हा आनंद तुम्हाला खरंच मी सांगतो खरंच तुमच्या आयुष्यात एक दिवस वाढवण्याचा दिवस असेल। अजून काय सांगेल? बस